गोंदियामध्ये आदिवासी समाजाच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव हे या मोर्चामध्ये सहभागी झाले। बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीला घेऊन आज गोंदियामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं हा आक्रोश मोर्चा काढला जातो आहे। मी सध्या गोंदिया शहरातील फुलचूर नाका परिसरामध्ये आहे। आपण जर का बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव एकवटलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा जो मोर्चा आहे तो मार्गस्थ झालेला आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी आदिवासी बांधव एकवटलेले असून जो बंजारा समाज आहे आणि धनगर समाज आहे या समाजाची घुसखोरी आम्ही आदिवासींमध्ये खपवून घेणार नाही ही प्रमुख मागणी। आणि महायुतीच्या सरकारने जो एक निर्णय घेतला आहे आदिवासींच्या जमीन भाडे तत्वावर देण्याचा तो निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी जी प्रमुख मागणी आहे ती आदिवासी बांधवांच्या वतीने करण्यात आलेली आहे। या मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झालेला आहे। देवेंद्र रांगणाले, एबीपी माझा, गोंदिया।